सिद्ध करून दाखवलंय की आपणही कुठे कमी नाही. डोक्याचा वापर करायची जर वेळ आली, वैभवला मात्र हा काही मुद्दा पटला नाही. तो डायरेक्ट येऊन धमक्या द्यायला लागला. आता मी तुमचं बघतो मी काय करतो, आता मी तुम्हाला बघतो मी काय करतो, आता मी तुम्हाला कसं घराबाहेर काढतो. अरे तुझ्यामुळे गेम संपलाय तर ठीक आहे, तू शांत बस, काही बोलू नको, मागं बस, उभा राहा, पण बोलायची काय गरज होती एवढं सगळं. तर नमस्कार मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे तो जवळपास एका टास्कमध्येच गेलाय आणि आजपर्यंतचा बिग बॉसचा म्हणजे या सीझनमधला एकदम खतरनाक असा टास्क होता. जसं की पंचनामा होता की कोणाचा स्वभाव कसा आहे काय हे आपल्याला कळणार होतं. आणि याच्यामध्ये असं होतं की आपण खोटं बोलावं की खरं बोलावं, खरं बोललं तरी पंचायत, खोटं बोललं तरी पंचायत, अशा पद्धतीचे एक द्विधा मनस्थितीत असलेला हा एक टास्क होता. आता याच्यामध्ये झालं असं की जर तुम्ही पाहिलं तर ए टीमचं असं होतं ना की स्वतःच्या इमेजवर गोष्टी आहेत ना त्या लोक जरा जास्त घेत होते. या सगळ्यांनी तर ठरवलं तर असं होतं की आपल्याला असा विचार करायचा आहे की पुढच्या टीमला त्या गोष्टी पटल्या पाहिजेत अशा टाईपमधून बोलायचं आहे. पण शेवटी ए टीमने कुठेतरी जाऊन स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी काही गोष्टी केलेल्या आहेत. जसं की त्यांनी सांगितलं, आता निक्कीचं सगळ्यात मोठं उदाहरण की तिनं जर काही केलं असेल आणि ती जर जाऊन दुसऱ्याला सॉरी म्हणत असेल तर ती मनापासून सॉरी म्हणत नाही असं बिग बॉसने तिला विचारलं. तर त्यावेळेस ती काय म्हणली, नाही हे खोटं आहे, मी मनापासून सॉरी म्हणते. पण इथं निक्कीनं काय करायला पाहिजे होतं की पुढच्या टीमचा विचार करून बोलायला पाहिजे होतं की ते काय लोक बोलणार आहेत की ही मनापासून सॉरी बोलत नाही, अशा पद्धतीचं काहीतरी जायला पाहिजे होतं. तर ते लोक बोलले असते हां ठीक आहे नाही बोलत, म्हणजे एक चान्स होता कुठतरी. असं तर मला तर वाटत नाही की कोणीच तिथं सहमत होणार होतं कोणत्याही मुद्द्यावरून. पण टीम येणे कुठेतरी काही गोष्टी आहेत ना त्या स्वतःच्या इमेज सुधारवण्यासाठी अशा काही गोष्टी बोलल्या. जसं की वैभवचं पण असं होतं की कमकुवत सदस्य असं एक त्याच्यासाठी आलं होतं. तर कमकुवत सदस्य तो नाही बोलला, मी कमकुवत सदस्य नाही आहे. इथे देखील त्यानं माती खाल्ली. आणि यांचं म्हणणं असं आहे की आपण आहे ते खूप फेअर खेळायचं आहे, पण माती तर खरी यांनीच खाल्ली आहे. जवळपास जर तुम्ही बी टीमचं बघायचं झालं तर पूर्ण त्यांनी अपोजिटमध्ये जे आहेत ना ते आन्सर दिलेले आहेत. आता ए टीममधल्या वर्षाताईंचं जर बोलायचं झालं तर त्यांना देखील काय आलं होतं, तर त्यांच्याशी आलं होतं की निक्कीशी वाद घालणं सोडून त्यांचा जो गेम आहे वाद घालणं सोडून दिल्यानंतर गेम हा त्यांचा संपलाय, त्या दिसत नाहीत, अशा पद्धतीचं त्यांच्यासाठी जे आलं होतं. पण त्यावर त्यांनी सांगितलं की हे खरं आहे, म्हणजे ए टीमला काय वाटलं पाहिजे ते खरं वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं त्या बोलल्या. आणि तिथं सगळ्यात मोठा राडा झाला आहे. कारण ए टीमचं असं होतं की आपल्याला काही बोललं त्यांनी, आपल्याही याच्यामध्ये जरी बोललं त्यांनी की आपल्याला सहमती व्हावी अशा पद्धतीने जरी त्यांनी बोललं तरी आपण आपली जी सहमती ती दर्शवायची नाही आहे. पण इथे सगळ्यात मोठा खेळ केला आहे तो म्हणजे धनंजयने निक्कीला असं भासवून दिलं की निक्की तू आल्यापासून ज्यावेळेस तू भांडणं केली त्यावेळेस कुठेतरी वर्षाताई दिसत होत्या, पण ज्यावेळेस तू तिच्यासोबत भांडणं करणं सोडून दिलंय किंवा वर्षाताईंनी तुझ्यासोबत भांडण करणं सोडून दिलंय त्यावेळेसपासून वर्षाताई दिसत नाहीत. आणि हे खरं आहे. आणि त्याच्यावर काय झालं, निक्कीला वाटलं की खरंच हे जे आहे ती खरी गोष्ट आहे आणि मी याच्यावर खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे तिनं काय केलं तिथं की असं सांगितलं की हे खरं आहे आणि तिचा जो गेम आहे वर्षाताईंचा तो तिथं संपलेला आहे. पण ही जी गोष्ट होती ती टीम ईच्या पूर्ण अपोजिट गेली. टीम एचं म्हणणं असंच होतं की तिथं काहीही झालं तरी सहमती दर्शवायची नाही आहे आणि निक्कीनं तिथं सहमती दर्शवली. कारण तिचं एवढंच म्हणणं आहे की माझ्यामुळेच वर्षाताईंचा गेम संपलेला आहे आणि ती गोष्ट म्हणजे सोडणार नाही आहे, ती बोलणारच, माझ्यामुळेच वर्षाताईंचा गेम संपलेला आहे. जेव्हापासून माझं तिचं भांडण होत नाही आहे त्यावेळेसपासून वर्षाताई तिथं दिसत नाहीत. पण वर्षाताईने तिथे खूप स्मार्टली गेम खेळला आणि ती टीम जी आहे हे टीम काय विचार करते या हिशोबानं त्या तिथं बोलल्या. आणि त्यामध्ये झालं असं, बरोबर निक्की त्या गोष्टीमध्ये अडकली आणि डीपीने देखील तिथं थोडंसं आगीत तेल ओतायचं काम केलं की निक्की बघ तू गेम संपवलेला आहे वर्षाताईंचा, जोपर्यंत तू खेळत होती तोपर्यंत वर्षाताई दिसत होत्या, काहीतरी करत होत्या, आपल्याला कुठे ना कुठे त्या दिसत होत्या. पण आता ज्यावेळेसपासून तुझं आणि वर्षाताईंचं भांडण संपलंय त्यावेळेसपासून वर्षाताईंचा गेम जो आहे तो संपलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये असं झालं की इगो जो आहे किंवा जे सेल्फ रिस्पेक्ट आहे ती जागी झाली आपल्या हिच्यामध्ये निक्कीमध्ये. आणि ती बोलली की बरोबर आहे, हा जो गेम आहे तो वर्षाताईंचा संपलेला आहे. पण इथं तसं करायचं नव्हतं. त्याच्यानंतर जी टीम आहे पूर्ण ती तिच्यावर भडकली आणि त्यांच्यामध्ये असले बेकार वाद सुरू झालेत आता की त्यांच्यामध्ये निक्की एक अशी व्यक्ती की तिला खरंच कोणाची काही पडलेली नाही आहे.
टीम ए मध्ये जर एक व्यक्ती हल्ला, जी की निक्की आहे, ती जर हल्ली, तिच्या जर मनाविरुद्ध झालं तर पूर्ण टीममध्ये तिथं फाटाफूट होणार आहे, हे खरं होतं आणि आज ती आपल्याला पाहायला भेटली. अरबाज भडकला, छोटा पुढारी भडकला, जान्हवी भडकली, वैभव भडकलाय आणि आज कुठंतरी इरिना देखील आज हल्लेली आहे. या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत निक्कीच्या आसपास जे काही होतंय त्याच्यामुळे, कारण निक्कीला आपली जी इमेज आहे ती जपायची. तिला वाटतंय की माझ्यामुळेच वर्षाताईंचा गेम हा संपलेला आहे, ते तिनं तिथं बोलवून दाखवलं आणि त्याच्यामध्ये डीपीने बरोबर हेरलं ते की निक्कीला आपण कसं गुंडाळू शकतो आणि ते तिथं त्यानं मोठ्यानं बोलून दाखवलं. 1-2 मिनिट तो तिथं तसं बोलत होता की निक्की, तू आल्यापासून जेव्हा गेम सुरू झाला त्यावेळेस तुझा आणि वर्षाताईंचं खटके वाजत होते आणि त्याच्यामुळे वर्षाताई दिसत होत्या, त्यांचा गेम चालू होता. पण जेव्हापासून तुझं आणि वर्षाताईंचं जे आहे भांडण संपलेलं आहे त्यावेळेसपासून वर्षाताई दिसत नाहीत आणि बघ हे तू केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी असं एक बोलणं होतं आणि त्यामुळे ते कुठेतरी निक्कीला इथं लागलं आणि ही खरी गोष्ट आहे असं तिनं सांगितलं आणि त्याच्यामुळे टीम ए जी आहे ती पूर्ण तिच्यावर भडकली आणि आज त्यांच्यामध्ये खूप मोठी जी फूट आहे ती पडताना आपल्याला दिसलेली आहे. अगोदर तिची जी भांडण आहेत ते छोटा पुढारीसोबत झालेले, आता ती अरबाजसोबत तिचं भांडण झालंय आणि त्याच्यानंतर हे तर झालंच, ठीक आहे, ही तर नंतरची गोष्ट. पण याच्या अगोदर एक सगळ्यात मोठा अजून एक राडा झाला होता. तो असा होता की नेमकाच म्हणजे वर्षाताईंच्या अगोदरच निक्की तिथं गेली होती आणि निक्कीविषयी असं आलं होतं की चूक झाल्यावर ती मनापासून सॉरी म्हणत नाही, तर हे जे आहे ते खोटं आहे असं तिथं आपले निक्की बोलली. पण आता टीम बी जी आहे ती पण अनफेअर गेम खेळणार आहे. त्यांनी सांगितलं की तिथं नाही, निक्की मनापासून सॉरी म्हणत नाही आणि हे तर सरसकट हेच होतं की तिथं ते टीम बी जी आहे ती तेच बोलणार आहे. कारण असं पण सारखी सॉरी बोलते आणि ह्यांना पण तसा काही फरक पडत नाही, कोणाला देणं घेणं नाही आहे की ती मनापासून बोलवणार तर नाही बोलव. ह्यांचा मुद्दा एवढाच होता की आपल्याला हिच्या पण सहमती आपल्याला दर्शवायची नाही आहे. कारण यांचं पहिल्यापासून सुरू होतं, या टीमचं सहमती दर्शवली नाही दर्शवली हे पण नव्हते दर्शवत, ह्यांनी नाही दर्शवली ते पण नव्हते दर्शवत. पण इथे घोळ असा झाला की टीमचा जरी इथं पूर्ण डिसिजन असलं की ही जी निक्की आहे ती जी आहे तिची जी चूक आहे ती मनापासून मान्य करते असं तिचं म्हणणं होतं, ती मान्य नाही करत. आणि याच्यामध्ये अभिजितचं, ठीक आहे, अभिजित इथं काहीच बोलला नाही. खरं तर हा टीमचं डिसिजन होतं की असहमती, ती मनापासून सॉरी म्हणत नाही. पण सगळ्यात मोठा राडा इथंच झाला की निक्कीनं तिथं आपल्या अभिजितला पकडलं आणि अभिजितला याच्यामध्ये जाऊन बोलली की तू सांग की तुला काय वाटतंय, मी खरंच मनापासून सॉरी म्हणत नाही आहे का? तर त्यावेळेस अभिजित म्हणत असतो की नाही, मला याच्यामध्ये ओढू नकोस, हा आमच्या टीमचा पूर्ण डिसिजन होता, टीमला काय वाटतंय त्याच्यावर पूर्ण डिपेंड होतं, त्यामुळे आम्ही नाही बोललो, तू मनापासून सॉरी म्हणते असं आम्हाला नाही वाटत. पण तिथं निक्की म्हणते की टीमचं जाऊ दे खड्ड्यात, तुझं सांग तुला काय वाटतंय. त्यावेळेस अभिजित म्हणतो की हां, मला वाटतं की तू मनापासून सॉरी म्हणते आणि भांडण सगळ्यात जास्त सुरू झालं तिथंच. त्यावेळेस तिथं अरबाज म्हणतो की काय गरज आहे तुला तिकडं जाऊन बोलायची, जर त्याला वाटतं तू मनापासून सॉरी म्हणते तरी पण तो जर नाही म्हणत असेल तर का जाते त्याच्याजवळ आणि का भिरती भोवऱ्यासारखी इकडं तिकडं. आणि या मुद्द्यावरून सगळ्यात जास्त घरामध्ये भांडण झालं आणि अरबाज एवढा चिडला की त्यानं डायरेक्ट वस्तू फेकाफेकी करून टाकल्या. आणि अरबाज जर चिडत असेल, निक्की काही कमी नाही, निक्की देखील चिडली, तिचं देखील रौद्र रूप आज आपल्याला पाहायला मिळालं, ती देखील फेकाफेकी करायला लागली. खरं तर याच्यामध्ये भांडण्यासारखं काहीच मुद्दा नव्हता, कारण यांना पण माहीत होतं की ते देखील आपल्यासोबत सहमत होणार नाहीत, आपण देखील त्यांच्याशी सहमत होणार नाहीत. पण निक्कीचं तसं नाही आहे. निक्कीने कितीही चुका करू द्या, तिने 100 चुका केल्या आणि जर पुढच्याने त्याचा वचपा काढला, एक चूक करून तिला जर काय करायचं ते ठरवलं पण तिला ते पटत नाही आहे, ठीक आहे ना, जर नाही म्हणतात हे तर माहिती होतं की नाही होणार, या गोष्टी सहमतीमध्ये येणार नाही आहेत, तरी देखील जाऊन विचारायची काहीच गरज नव्हती. पण तिला अभिजितकडून म्हणून घ्यायचं होतं की अभिजितला असं वाटत नाही आणि तो तसा बोलला आणि त्याच्यामुळे अरबाजला राग आला सगळ्यात जास्त की तू त्याच्याकडे का जातेस आणि त्याला का विचारतेस, तू तिला जर वाटत नसेल त्या टीमला, तू मनापासून माफी मागत नाहीये तरी देखील का विचारतेस तू. आणि त्यावेळेस निक्की म्हणते की त्याला वाटते मनापासून, तो म्हणतोय की तू सॉरी म्हणते कारण तो म्हणणारच आहे, कारण त्यांचं जर थोडंसं जुळतं चांगलं. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाद सुरू झाला आणि जो वाद आहे तो एवढा पेटला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वैभवनं पण उडी घेतली, त्याच्यामध्ये जान्हवीनं पण उडी घेतली आणि सगळ्यांनी ठरवलं की ही जी निक्की आहे ती आपल्या ग्रुपसाठी बरोबर नाहीये, हिचे जे डिसिजन आहेत किंवा आम्हाला विचारायच्या अगोदर ही काहीही करते. वर्षातांनी तिथं म्हटलं होतं की हे जे काय आहे ते खरं आहे आणि त्याच्यामध्ये निक्कीनं नाही म्हणलं होतं, असहमती दर्शवली होती. तिथं निक्कीला काहीही बोलायची गरज नव्हती, कारण
तो जो आहे डिसिजन तो बहुमतानं घ्यायचा होता. तरी देखील निक्की तिथं तिचा एक मत खरं तर मॅटरच करत नव्हता, काहीही देणं घेणं नव्हतं. ती मागे उभा राहून देखील तिनं सोडून दिलं असतं. पुढच्यानी त्यांचा जो डिसिजन तो सांगितला असता. पण निक्कीनं तिथं दाखवून दिलं की मला असं वाटतंय की वर्षाताईंचा खराच गेम संपलाय. आणि याचा सगळ्यात मोठा राग आहे तो वैभवला आला होता की काय गरज होती हे सगळं बोलायची. जर तुला वाटतंय ना की तुझ्यामुळे गेम संपलाय तर ठीक आहे, तू शांत बस, काही बोलू नको, मागं बस, उभा राहा, पण बोलायची काय गरज होती एवढं सगळं. तर आपण जे दाखवून दिलं की तो सहमती दर्शवते त्यांच्याशी. आणि हे जे काही गेम आहे ना ते आपल्याला पटलेलं नाही आहे. त्यामुळे इथून पुढे निक्कीच्या कोणत्याही गोष्टीशी मी सहमत होणार नाही असं डायरेक्ट त्यांना तिथं वैभवने देखील सांगितलेलं आहे. आता पहिल्या तर गोष्टी भरपूर झालेल्या आहेत तिथं खरं तर याच्या अगोदर पण त्या एवढ्या मी महत्त्वाच्या मानत नाही, कारण त्या नॉर्मली माहितीच होतं आपल्याला हे लोक काही एकमेकांशी सहमती दर्शवणार नाहीत. त्याच्यानंतर वेळ येते ती म्हणजे वैभवची. आणि हे जे तीन आहेत ना एका मागोमाग, निक्की येते, निक्कीनंतर वर्षाताई आणि वर्षाताईनंतर वैभवला म्हटलं जाते की हा सगळ्यात कमकुवत सदस्य आहे. त्याच्यावर इथं पण बघा, आता वैभवने देखील इथं डोकं लावलं नाही की पुढची जी टीम आहे ती काय विचार करणार आहे. तिथं तो खोटं बोलतो, मी कमकुवत नाहीये. ते काय बोलले असते की हा हे खरं आहे, जर असं बोलले असते ना की कमकुवत आहे याच्यावर ते खोटं आहे असं त्याला म्हणायचं होतं, किंवा कमकुवत नाहीये तर मी नाहीये कमकुवत असं म्हणायचं होतं. पण त्यानं तिथं काय म्हटलं, खोटं आहे, मी कमकुवत नाहीये. तर त्यानं म्हणायला पाहिजे तो हो मी कमकुवत आहे, कारण पुढच्या टीमचा काय माइंडसेट आहे तो त्याला समजून घ्यायचा होता. पण तिथं त्यांनी देखील ती माती खाल्ली आणि तिथं म्हटलं की मी कमकुवत नाहीये. मग तिथं तर काय दुसऱ्या टीमला विषयच भेटला, कारण त्याच्या टीममध्ये येऊन त्यांच्या ग्रुपमध्ये येऊन जो काही हा खेळला होता खेळ तो काही बरोबर नव्हता. आणि तो तिथं त्याने दाखवून दिलं होतं की आपण गद्दार आहोत, आपण कमकुवत आहोत, आपण धोकेबाज आहोत, हे सगळं त्याने तिथं दाखवून दिलं होतं. आणि ते टीमनं मुद्दा उचलला आणि झालं सगळं इथं. पण वैभवला मात्र हा काही मुद्दा पटला नाही. तो डायरेक्ट येऊन धमक्या द्यायला लागला, आता मी तुमचं बघतो मी काय करतो, आता मी तुम्हाला बघतो मी काय करतो, आता मी तुम्हाला कसं घराबाहेर काढतो. अरे नुसते धमक्याच दे भाऊ, तू करत तर काहीच नाही आहे. याच्या अगोदर पण तू भरपूर धमक्या दिल्यात, त्या सूरजला पण धमक्या दिल्यात. काय केलं तू? काहीच नाही. वर्षाताने धमकी दिली, काय केलं तू? काहीच नाही केलं. तुझ्या धमक्या आहेत ना पोकळ धमक्या आहेत आणि फुसक्या धमक्या आहेत. अशा फुसक्या धमक्यांना ना ते टीम बी तर घाबरत नाही आहे, ती तर काही लोकांना कोणाला धमक्या देणार नाही. पण तुझा मजाक जो उडाला आहे ना आज तो खतरनाक उडालेला आहे. कारण टीम एचा जो पूर्ण बार उडलाय ना आज, ती जान्हवी काय फनफन करायला लागली, तो अरबाज काय आज चिडलाय, फोडाफोडी काय केली, त्याच्यानंतर तो आपला वैभव काय चिडलाय, इरिनाचं काय वेगळंच चालू आहे. म्हणजे या टीममध्ये कुठेही एकही आज दिसलेलं नाही आहे. आणि याचं सगळ्यात मोठं क्रेडिट जातं ते म्हणजे धनंजयला. धनंजयने आज पूर्ण ए टीम हादरवून टाकली आणि फोडून टाकली. टीम बीने खूप चांगला असा गेम खेळून आज असं त्यांच्यामध्ये हे पाडलंय की हे जे लोक आहेत ना आतापर्यंत जे आपण एकत्र बोलत होतो, फक्त एक प्यादा त्यामध्ये फोडायची गरज होती, ती होती निक्की. कारण निक्की जर फुटली तर तिला सांभाळणं आणि तिला मनवणं सगळ्यात जास्त कठीण काम आहे. आतापर्यंत जर तुम्ही अरबाजला जर काही बोललं तर ते अरबाज 2-4 मिनिटानंतर येऊन ठीक आहे म्हणेल. वैभवला बोलले तुम्ही तर वैभव देखील ठीक म्हणेल. जसं की वैभवने तिथे जो चुगली आली होती त्याच्यावर तो काहीच रिॲक्ट झाला नाही. म्हणजे यांच्यामध्ये काय ना, निक्की जर सोडली तर बाकीचे सदस्य समजावून घेतात, ठीक आहे आपल्या ग्रुपसाठी खेळतात. पण निक्की तशी नाही आहे. निक्कीच्या जर इमेजवर काही गोष्टी आल्या, निक्कीच्या जर याच्यावर गोष्ट आली इमेजवर, की ती त्यावेळेस तिथं मागं हटत नाही आणि तिचा काहीही तिथं देणं घेणं नसताना देखील ती तिचा पॉईंट मांडणार आणि ते तिनं सिद्ध करून दाखवलं. आणि याच्यामुळेच आज कुठेतरी टीम एमध्ये फूट पडलेली आहे. आणि याचं सगळ्यात मोठं जे क्रेडिट आहे ते जातं धनंजयला. बाकी टीम बीने पूर्ण ट्राय केलं की या टीम एमध्ये फूट पडणारच आहे. कारण आज जे आहे ना, आजचा जर टास्क तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये जवळपास असंच होतं की कोणाचा ना कोणाचा खरा चेहरा समोर येणार आहे किंवा टीममध्ये कुठतरी फूट पडणार आहे, याच गोष्टी होणार होत्या. कारण याच्यामध्ये दुसरं काहीच नव्हतं, कुठंही ताकदीचा विषय नव्हता, फक्त डोक्याचा विषय होता खेळायचं कसं आहे. आणि याच्यामध्ये डोक्यानं खेळली ती म्हणजे टीम बीने फक्त आणि फक्त ए टीमचा विचार करून ते लोक काय विचार करतात ह्या हिशोबाने त्यांनी गेम खेळला. पण टीम एने काय केलं की त्यांना तिथं असं दाखवायचं होतं की आम्ही खरे आहोत आणि आम्हाला जे वाटतंय आणि आम्ही जे आहोत ते आम्ही सांगणार. जसं की वैभवचा मुद्दा आहे, त्यानं तिथं म्हटलं की मी कमकुवत आहे असंच बिग बॉसने त्याला सांगितलं, पण तो नाही बोलला, त्याच्यामुळे तिथं गेम फिरला. त्याच्यानंतर निक्कीचं ही तसंच झालं, तिथं देखील तो गेम फिरला. आणि याच्यामुळे हे दोन जे सदस्य आहेत ते सगळ्यात मोठे कारण ठरले आज बिग बॉसच्या घरामध्ये जे काही भांडण झाले त्याच्यामध्ये. आणि वर्षाताईंचा जो काही मुद्दा ठरला ते देखील एक सगळ्यात मोठं कारण होतं. कारण निक्की तिच्या मतावर ठाम होती आणि ठाम
काही गरज नसताना ती ठाम उभी राहिली. त्याच्यामुळे देखील कुठेतरी या ग्रुपमध्ये फूट पडलेली. आणि याच्यामागचा सगळ्यात मोठा हात जो आहे तो आहे आपल्या धनंजय भाऊचा. आणि आज कुठेतरी धनंजयने सिद्ध करून दाखवलंय की आपणही कुठे कमी नाही. डोक्याचा वापर करायची जर वेळ आली तर धनंजय हे सगळं करू शकतो आणि ते आज आपल्याला त्याने करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय अंकिता, पॅडी, आपला अभिजित आणि आर्या यांचं देखील काम जे आहे ते खूप चांगलं होतं. त्यांनी पूर्ण डोक्याचा वापर करून या टीमने पूर्ण जिथं पण डोक्याचा वापर करायची वेळ येईल तिथे जवळपास बी टीम आहे ती सरस पडणार आहे, हे देखील तितकंच खरं आहे. आणि जिथे ताकदीचा गेम येईल तिथं ए टीम भारी पडणार आहे, ते देखील आज सिद्ध झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय झालं आहे आजच्या ज्या ए टीमविषयी तुमचं काय मत आहे? टीम आता फुटली आहे, नंतर अजून एकत्र येईल का? कारण निक्की एक अशी मुलगी आहे जिच्यामुळे फक्त आणि फक्त टीम फुटू शकते आणि तिला खूप जास्त राग आलेला आहे. प्रत्येक जो सदस्य आहे तिच्या टीममधला त्या सगळ्यांचा राग आहे त्याच्या मनात. त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की निक्कीला मनवणं तेवढं सोपं नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, टीम जी ए आहे ती फुटली का आणि बी टीम जी आहे ती टीम ए मध्ये दरार पाडण्यामध्ये यशस्वी झाली का? यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूयात आपण उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.